नमस्कार. आजचा विषय मोठ्या बजेटने नाही, एका जुन्या आठवणीने जग जिंकलं. ब्रँड लोकांच्या मनात कसा कायमचा राहतो? लाईट्स, हजारो लोकांची गर्दी, जगातील सर्वात मोठ्या म्युझिक फेस्टिवलपैकी एक, कॉशेला. स्टेजवर एक चेहरा दिसतो, जस्टिन बिबर. पण आश्चर्य काय होतं माहित आहे? लोक त्याच्या नवीन अल्बम आठवत नव्हते. लोकांना आठवत होता तो छोटासा मुलगा, एक साध्या वेबकॅम समोर उभा राहून यूट्यूबवर गाणी गाणारा. आणि त्या क्षणी यूट्यूबने जाहिरात केली नव्हती, त्यांनी लाखो लोकांच्या आठवणी जाग्या केल्या. आज प्रत्येक व्यवसाय एकच प्रश्न विचारतो: लोकांचं लक्ष कसं मिळवायचं? मोठी जाहिरात, मोठा सेलिब्रिटी, मोठं बजेट. पण काही दिवसांनी जाहिरात गायब. लोक पुढे निघून जातात, कारण लोक जाहिरात विसरतात, पण भावना त्या आयुष्यभर लक्षात राहतात. यूट्यूबने प्रीमियम घ्या असं ओरडून सांगितलं नाही, त्यांनी फक्त एक कथा पुन्हा जगासमोर आणली. एक मुलगा, एक लॅपटॉप, काही कवर सॉंग्स आणि एक स्वप्न. लोकांनी यूट्यूब प्रीमियम विकत घेतलं म्हणून नाही, तर आपणही त्या प्रवासाचा भाग होतो ही भावना म्हणून. ब्रँड विकला गेला नाही, ओळख विकली गेली. कल्पना करा, दोन उद्योजक. पहिला रोज ऑफर्स देतो, 50% सूट, आजच खरेदी करा, मर्यादित वेळ. दुसरा त्याच्या दुकानातील पहिल्या ग्राहकांचा फोटो जपून ठेवतो. आईने पहिल्यांदा मुलासाठी घेतलेला गणवेश, वडिलांनी मुलीला दिलेली पहिली सायकल. एक छोट्या व्यवसायाने बदललेलं एका कुटुंबाचं आयुष्य. वर्षानुवर्षे लोक ऑफर्स विसरतात, पण ती कथा, ती प्रत्येक ग्राहक दुसऱ्याला सांगतो. कोण जिंकतो? ज्याने उत्पादन विकलं की ज्याने आठवण निर्माण केली? यशस्वी ब्रँड उत्पादन विकत नाहीत, ते लोकांना स्वतःची कहाणी आठवून देतात. ऍपल फक्त फोन विकत नाही, नायके फक्त शूज विकत नाही, यूट्यूब फक्त व्हिडिओ दाखवत नाही. ते लोकांना सांगतात, तुझी सुरुवात इथूनही होऊ शकते. जगात सर्वात महाग जाहिरात म्हणजे लोकांनी पाहिलेली जाहिरात नाही, तर लोकांनी स्वतःहून इतरांना सांगितलेली कथा. आज तुमच्या व्यवसायासाठी 3 प्रश्न लिहा. माझ्या व्यवसायामागची खरी कथा काय आहे? माझा ग्राहक कोणती आठवण आयुष्यभर सांगू शकतो? मी जाहिरात करतोय की लोकांना शेअर करावीशी वाटेल अशी आठवण? लक्षात ठेवा, उत्पादन विक्री वाढवतं, विश्वास ब्रँड बनवतो, आणि कथा त्या पिढ्यानपिढ्या जगतात. कारण लोक उत्पादन किमतीमुळे विकत घेतात, पण ब्रँड भावनांमुळे इतरांना सुचवतात. धन्यवाद.